वाढ ग माय वाढ. अशा प्रकारे मजा मस्तीत आम्ही जेवण केले, खूप एन्जॉय करत जेवण केले आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो. पण त्यानंतर जो गोंधळ सुरू झाला ट्रेनमध्ये, आम्ही ट्रेनची चेन का ओढली हे आता तुम्ही पुढेही पहा. असं तुमच्या बाबतीतही होतं का बघा. खूप गोंधळ म्हणजे खूप गोंधळ होता आणि त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पानी नहीं प्रेशर ना आवाज इधर लाल हो गया. रेड बदामा થઈ ગયો તો કેવા જાય નહીં આ જો આ ડોન્ટ નો ઓપરેશન ઓ બસ स्टेशन का क्या बात कर रहे हो? आगे जाओ अभी. कब से बोल रहे हैं, खड़े ही इधर फोन में देख रहे हैं. कंप्लेन कर दो. अरे कंप्लेन नहीं कर देगा हम लोग सब लोग ही करेंगे. तुम जाओ ना आगे. हमारा सीट है, सब लेडीज लोग हैं यार, हमको सबको समझना होगा. हम लोग का सीट होता है हम लोग. अरे क्या हम लोग का सीट है, हम लोग को सोने का सीट, हम लोग सो नहीं रहे. जाओ सबसे बोलो. हमको सबको ध्यान रखना पड़ता है. नींद भी खराब हो गया हमारा. आपण सामान साठी कैंसिल हो गया ना, तो कैंसिल हो गया ना, तो चढ़ना ही नहीं था ना, नहीं था. आगे जाओ, इधर हम लोग को बाथरूम जाने का जगह. जाओ आगे जाओ. आगे जा रहे हैं. अरे जाओ. कब से जा रहे हो? कब से जा रहे हो? जाओ होएगा, नहीं तो नहीं होएगा. जाओ चप्पल दे दो. एक एक करके जाओगे तो होएगा, नहीं तो नहीं होएगा. चलो चले. एक एक करके जाओ आगे. जाओ जाओ. हाँ जाओ. चलो भाई जाओ. एक एक कर चलो आगे. आधा को बाजू से जाने दो. कंप्लीट नंबर भी आएगा. चलो कंप्लीट नंबर सिलेक्ट आएगा. ए अरे पूरा वर्ड नहीं आ रहा है. अरे काय नहीं था नहीं चलो ओ भाई आगे जाओ. चलो अभी चेन पुलिंग करो. जाओ जाओ आगे जाओ. जेवल्यानंतर मला झोप लागली. मी झोपले लवकरच आणि नंतर 2 वाजता असा गोंधळ माझ्या कानाशी ऐकू येऊ लागला. मग मी जागी झाले आणि त्यापूर्वी देखील माझ्याजवळ कोणतरी बसल्याचं मला जाणीव झाली. मी बघितलं तरी कोणतरी बसलेलं मधल्या जे कोच आहे, मधल्या स्लीपर कोच, तिथं त्याच्यावर कोणतरी बसलेलं होतं आणि मी लक्ष दिलं नाही. इतक्यात लेडीज इन्स्पेक्टर आल्याने ट्रेनमध्ये असतात त्या आणि ते मला म्हणाले की असं कोणाला पण तुम्ही कसं बसवून देता आणि सामान चोरीला गेलं तर मग काय करणार, तुम्हाला बोलता येत नाही का असं म्हटल्या. पण मला इतकी झोप आली की मी काही लक्ष दिलं नाही आणि मी झोपी गेले आणि त्यानंतर जो गोंधळ चालू झाला ते पूर्ण मला झोपच मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही द्वारकेला पोहोचणार होतो. तिथं आम्हाला प्रवास करायचा होता, त्यामुळे जागरण करून उपयोगाचं नव्हतं. पण काय करणार, गोंधळच एवढा चालू होता की ट्रेनमध्ये एवढी लोक घुसलेली की कोणाला जरी वॉशरूमला जायचं असलं तरी जाता येत नव्हतं. त्यामुळं लेडीजला देखील प्रॉब्लेम होत होता आणि एखादं कोण बरोबर नसतं तर त्या लेडीजला सामान कुठं ठेवायचं आणि कसं जायचं हा प्रश्न होता. त्यामुळं खूप गोंधळ चालू होता.
काही वयस्कर माणसं देखील बघा कसे असे जागेच होते, किती लहान मुलं वगैरे जागे होते, कोणाला झोप मिळत नव्हती, सगळीजण त्रासलेली होती. पण काय करणार, आलेल्या परिस्थितीला तर तोंड देणं गरजेचं होतं. आणि रोजचे असे जे प्रवासी असतात ते असे फुकटच प्रवास करत असतात आणि त्यांना असं म्हणजे कोण बोलत नाही. पण काही लेडीजनी आवाज उठवल्यामुळे असं सगळ्यांनीच स्टँड घेतला. खरंच लेडीज कुठंच मागे नसतात हे आणि एकदा सिद्ध झालेलं आहे. पहिल्यांदा कोणीच आवाज उठवला नाही, पण काही लेडीज खूप त्यांनी म्हणजे स्टँड घेतला की TCला बोलवूया वगैरे, कॉल करूया असं वगैरे, चेन ओढूया. काही लेडीजनी, पुरुषांनी नाही पण एका लेडीजने चेन ओढली आणि आम्ही देखील त्या प्रवासी आहेत त्यांना उतरा म्हणून मागे लागलेलो होतो. आणि सगळे ट्रेनमधले असे जागे होते, जणू काही एक कुटुंब झाल्यासारखं झालं होतं आणि सगळीजण आम्ही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ते मधूनच चढलेले प्रवासी इतके म्हणजे चिवट होते की ते आम्ही एवढा आक्रोश करत होतो. 2-3 तास एवढा आमचा दंगा चाललेला, पण ते काही जागची हालत नव्हते, तिथल्या तिथंच उभे होते. कारण त्यांना माहिती होतं ते रोजच त्यांना ते सवयीचंच झालेलं असावं बहुतेक. त्यामुळे किती दंगा करतात कळत होतं, किती राग येतो येऊ दे. मला तर वाटलेलं एवढी लोक चिडलेली की आता कोण कुणाचा म्हणजे मारामारी करते की काय असं वाटत होतं. इतकी चिडलेले सगळे, पण त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम दिसत नव्हता. ते शांतच उभे होते. आणि कधी पुढचं स्टेशन येताना आपण उतरतो तोपर्यंत त्यांचा काय गोंधळ चालायचा चालू दे असंच त्यांचं मला वाटत होतं. आणि आम्ही मात्र नुसतंच राग करून चिडचिड करत होतो. सांस लेने में नहीं मिल रहा था, ऐसे बैठे थे वो लोग. और साला TC भी डर के मारे नहीं आया. TC आएगा भी नहीं, आएगा तो मार के सब ખાલી જ નથી કર્યા તમે લોકો, ખાલી કરાવો આગળ काही लेडीने एवढा पुढाकार घेतला की एवढी तिथं पुरुष होती पण त्यांनी सुरुवातीला काहीच पुढाकार घेतला नाही, तर कोण काही दाद देईना झालते. त्यामुळं चेन ओढणं हे ट्रेनची चेन ओढणं हे गरजेचं होतं. आणि कारण का एवढी लोक एवढे सामान आपण घेऊन रात्रीचा प्रवास करत असतो, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसं करणं हे गरजेचं होतं. मग त्यातून एक लेडीज पुढं आली आणि तिनं ट्रेनची चेन ओढली. बघा ही चेन ओढली आणि
सगळे भरपूर चिडलेले होते आणि शेवटी आम्ही त्यांना बाहेर काढण्यात यशस्वी झालो. दम द्यायचा. लॉक कर दिया बंद कर दिली नहीं ना बात वो नहीं उतारा कोई ऊपर नीचे नहीं अरे आ बाइक में काढो ना झाडू नाखवानी काय ना काय नीचे उतरो गेट खोलो उतरा ने बजा कोई नीचे नहीं उतरा कंप्लेंट આપણું બાથરૂમ બોલ इधर ही किसी को मत आने देना बस आया ना तो अंदर केवी देखो आणि अशा प्रकारे आम्ही ट्रेनमध्ये चढलेल्या जे विना तिकीट प्रवास करत होते त्यांना आम्ही खाली उतरवले आणि त्यात आम्ही सक्सेस झालो. आणि असे तुमच्या बाबतीतही होत असेल. खूप म्हणजे खूप त्रास होतो, झोपही नसते आणि काही नसतं. कितीतरी लोक असतात की जे विना तिकीट प्रवास करत असतात आणि अशा वेळेला TC देखील तिथे हजर नसतात. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि प्रवाशांना जागरण करावे लागते, मानसिक त्रास होतो, फार इरिटेट होतात. तर अशा वेळेला सगळ्यांनी एकजुटीने जर म्हणजे आता आम्ही कसं सगळ्यांनी मिळून त्यांना बाहेर काढलं एकजुटीने आम्ही त्यांना. तसं काही वेळा असा प्रसंग येतो त्यावेळी एकजूट जर दाखवली तरच होतो, नाहीतर ती लोक अजिबात ऐकत नाहीत. आम्ही किती वेळ त्यांच्या मागे लागलेलो पण ती काही बाहेर पडत नव्हती. आणि सगळ्यांनी मिळून जेव्हा ताकद लावून आम्ही फोर्स केला त्यावेळेला ती कुठं बाहेर पडली. तर असं प्रवासामध्ये काय काय अनुभव येत असतात. उभी रेस में